विहिरीत जाता येईल का मग? बघू काय करता येईल. ठीक आहे. हा कुठे असता? चला चला उद्याच खाली. स्वाती स्कूटीला मेलच नाही का? राईट आहे. राईट आहे. निघेल लवकर बाहेर अशी वाटत नाही. कोण बिन पडला पडलं काही टेन्शन नाही. पाण्यासाठी थोडं कॉम्प्लीट करू सांगतो नको. खाली खाली इकडे गेलं पाणी. नाग आहे का? 1000 रुपये. कशी दिसत आणि चांगलाच धरलाय. काय तर आमच्या झाडाच्या पलटी पल्लाला धू आता गेलं बघ. हरकत नाहीये पण तो सावध पण नाही. आणि हे अंधळ हे ओळखण्यासाठी तुम्हाला 3 ओळख सांगतो याची. या सापाच्या परत दिसला तर तोंडाखाली तुम्हाला काळ्या लाईन दिसतील बघा. तोंड दिसतोय का? तोंडाखाली काळ्या लाईन दिसतील बघा. दिसतात का डोळ्याखाली काळ्या पट्ट्या? हा पहिली ओळख. दुसरी ओळख शेपटीवरती तुम्हाला XY आकाराच्या रेषा दिसतील. दिसतात का अशा पट्ट्या पट्ट्या? मित्रांनो एवढ्यात आपल्याला रेस्क्यू कॉल आला होता बेलपाड्यामधनं बळीराजा इसामे यांच्याकडनं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या विहिरीमध्ये नाग आहे असं ते बोलत होते. पण आपण तिथे रेस्क्यूला गेलो आणि तिथे धामण नावाचा बिनविषारी साप होता. एक मेसेज तुम्हाला द्यायचं मित्रांनो की जर का तुम्हाला अडकलेला साप दिसतोय तर लवकरात लवकर प्रयत्न करा. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा साप तिथे 2 ते 3 दिवस होता. मग एवढ्या दिवस त्याने खाल्लेला नसेल, पाण्यामध्ये त्याला त्रास झालेला असेल तर असं व्हायला नको. म्हणून जरा अशा वेळेस लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि साप जर का मोकळ्यावरती असेल तर मग कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही. तो स्वतः निघून जाईल. कधी कॉल करायला पाहिजे आणि कधी नाही ते लक्षात घ्या. आता आपण साप रेस्क्यू केला होता आणि तुम्ही पाहू शकतायत की आपण बदलापूर रोडलाच आहोत. डॅम रोडला, म्हणजे जास्त लांब पण नाही आहेत. साप बिनविषारी आहे तर इथे सोडायला हरकत नाही आहेत. आमचे बंधू सूरज गायकवाड यांनीच साप रेस्क्यू केला होता आणि आपण लगेच त्याला रिलीज करत आहोत.